नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले रॅशनल मराठा ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण नागार्जुन यांचा शून्यवाद बघणार आहोत. बौद्ध महायान पंथातील तत्ववेत्ते नागार्जुन यांनी अनेक ठिकाणी शून्यतावादाचा पुरस्कार आपल्या ग्रंथातून केला आहे. ते म्हणतात, जे शून्य म्हणजे एम्प्टीनेस आहे ते निर्माण कसे होईल व नष्ट तरी कसे होईल, म्हणून जे शून्य आहे ते अनंत व अनादी आहे. नागार्जुन पुढे म्हणतात, जन्म, स्थिती आणि मृत्यू या अवस्था एखादा भ्रम, स्वप्न पाहिल्यासारख्या असतात. जन्म नाही होत तोच जीवनपट पटापट सरकून मृत्यूला कवटाळतो. थोडक्यात जे काही अस्तित्वात असते ते शून्यतेशी सुसंगत असते. महायान पंथाचा पाया त्यांनी आपल्या तत्त्वज्ञानाने मजबूत केला. त्याचप्रमाणे निर्वाण म्हणजे वज्र होय. शून्यता आणि करुणा यांचे संमिश्रण असणाऱ्या समीकरणावर वज्रयान आधारलेले आहे. नागार्जुनांच्या तत्त्वज्ञानाचा म्हणजेच शून्यवादाचा वज्रयानावर फार मोठा ठसा उमटला आहे. त्या काळी चिंतनशील विचाराने आणि बुद्धांच्या उपदेशानुसार नैतिक जीवन व ध्यान यांच्याद्वारे विकसित झालेल्या अंतर्ज्ञानाने त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे शोधून काढली. त्याप्रमाणे आपले आचरण देखील घडविले आणि म्हणूनच त्यांचा शून्यवाद म्हणजेच माध्यमिक संप्रदाय एक आदर्श तत्त्वप्रणाली बनली. यास्तव सन्नाती येथे मिळालेले रिक्त सिंहासन शिल्प हे देखील शून्यवादाचे प्रतीक वाटते. नागार्जुन यांचा काळ इसवी सन 100 ते 218 मानला गेला आहे. मंजुश्री मूलकल्प, महामायासूत्र, लंकावतारसूत्र, महामैकसूत्र, रसरत्नाकर, योगशतक, महाप्रज्ञापारमिताशास्त्र, रसोपनिषद अशा अनेक प्राचीन ग्रंथातून नागार्जुन यांची माहिती मिळते. महायान पंथाचा बृहत्तर सुखावती व्यूह हा आरंभीचा ग्रंथ मानला जातो. यात अमिताभ बुद्धावरील श्रद्धा मोक्षाला कारणीभूत होते अशी शिकवण आहे. नागार्जुनाचे तत्त्वज्ञान हे सुद्धा प्रज्ञापारमिताचे सुसूत्रीकरण होते, म्हणूनच ते अमिताभ बुद्धांचे पूजक होते. सातवाहन राजांपैकी एका राजाने त्यांच्यासाठी पर्वतावर विहार बांधला. त्यांना विविध क्षेत्रात गती होती. ते एक फलज्योतिष, खगोलशास्त्रज्ञ, जीवशास्त्रज्ञ, खनिजशास्त्रज्ञ, रसायनशास्त्रज्ञ, हठयोगी, सिद्ध आणि विख्यात वैद्य होते. त्यांचे मूल माध्यमिक कारिका किंवा माध्यमिकशास्त्र, द्वादशमुखशास्त्र आणि महाप्रज्ञापारमिताशास्त्र हे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. नागार्जुन यांच्या कालखंडानंतर त्यांच्या शून्यवादाचा प्रभाव सगळीकडे पसरला होता. मोठमोठे योगी, पंडित बुद्धांच्या अनित्यतेचा सिद्धांत लिहिता कसा येईल याची चाचपणी नालंदा विद्यापीठात करीत असतानाच नागार्जुनाच्या शून्यवादातून शून्याचा म्हणजे झिरोचा शोध लागला. याबाबत BBC.com मेरिलन वार्ड यांचा 8 ऑगस्ट 2018 रोजी इंडियाज इम्प्रेसिव्ह कॉन्सेप्ट अबाउट नथिंग हा लेख प्रसिद्ध झाला आहे. त्यात त्यांनी लिहिले आहे की बौद्ध संस्कृतीच्या अभ्यासामुळे शून्याचा शोध लागला आणि गणिताचा विकास झाला. त्यामुळे भौतिकशास्त्र, अभियांत्रिकीमध्ये मानव प्रचंड प्रगती करू शकला. परंतु नागार्जुन यांना त्याचे श्रेय न देता आजपर्यंत सर्व चुकीचा इतिहास जगापुढे मांडण्यात आला आहे. त्यांच्या माध्यमिक संप्रदायाच्या अनेक कल्पनांना उपनिषदांतील सिद्धांताशी कालांतराने मेळ घालण्यात आला असावा. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे प्रख्यात गणितज्ञ मार्क्स डू सुटॉय म्हणतात, भारतात 3ऱ्या-4थ्या शतकातील शून्याच्या उदयामुळे गणितातील अनेक संकल्पनांचा विकास झाला हे सत्य आहे. सन 1881 पाकिस्तानातील पेशावर येथे तक्षशिला विद्यापीठाजवळ बागशाली गावात एका शेतकऱ्यास स्तूपाच्या ढिगाऱ्यात एक हस्तलिखित मिळाले. यात भाषा पाली आणि संस्कृत होती व कार्बन पद्धतीने त्याचा काळ इसवी सन 224 ते 384 आलेला आहे. यात शून्य म्हणजे झिरो चिन्ह दर्शवण्यात आलेले पाहून ऑक्सफर्डमधील तज्ज्ञ अचंबित झाले, कारण शून्य चिन्हाचा जगातील हा सर्वात मोठा पहिला पुरावा आहे. यामुळे बौद्ध तत्त्ववेत्ता नागार्जुन यांच्या शून्यवादाची म्हणजेच माध्यमिक संप्रदायाची त्या काळी झालेली भरभराट दिसून येते. म्हणूनच महायान पंथाचे महान संघटक नागार्जुन यांच्या कार्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होता कामा नये. तसेच प्राप्त पुराव्यावरून इतिहासाचे पुनर्लेखन पुन्हा झाले तरच प्राचीन भारतीय बौद्ध संस्कृतीवर झालेला पडदा दूर होईल. संदर्भ नागार्जुन, लेखक के. सच्चिदानंदमूर्ती आणि मराठीतून अनुवाद माननीय आह साळुंके, संजय सावंत. धन्यवाद मित्रांनो.